नाताळ सण साजरा करू उत्साहात, प्रभू कृपेची होईल बरसात। सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉक्टर सतीश पत्की, स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र व वंध्यत्व तज्ञ, कोल्हापूर। कोल्हापूर महापालिकेतील बावडा पाईपलाईन घोटाळा, पार्किंग घोटाळा, विद्युत घोटाळा, शाहू क्लॉथ मार्केट घोटाळा, केएमटी डिझेल घोटाळा, घरफाळा घोटाळा, रोजंदारी कर्मचारी घोटाळा, टीडीआर घोटाळा, साशांक बोगस हजेरी घोटाळा, पाईपलाईन साको बिल घोटाळा या सर्व घोटाळ्यांची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करावी या मागणीसाठी पुरोगामी दलित संघ कोल्हापूरचे जिल्हा अध्यक्ष सतीश कांबळे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते केशव लोखंडे यांनी आज 75व्या दिवशी महानगरपालिकेच्या समोर आंदोलन सुरू केले आहे। जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। ते म्हणाले की कोल्हापूर महानगरपालिकेत गेल्या 25 वर्षात विविध विभागात आर्थिक घोटाळे होऊन सार्वजनिक निधीचा अपहार झाला आहे। गेली 25 वर्ष हजारो कोटी रुपयांची रक्कम गायब झाली आहे। ज्या कामासाठी हा निधी लावला होता ती कामे झाली नाहीत। या विविध घोटाळ्यामध्ये जबाबदार अधिकारी होते, काही अधिकारी सेवानिवृत्त झालेत, तसेच त्यांना पेन्शनही लागू झाली, पण त्यांनी केलेल्या घोटाळ्याची रक्कम गायब झाली आहे। 25 वर्षात ही रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला नाही किंवा त्या दोषींच्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही। फक्त बावडा ड्रेनेज पाईपलाईन घोटाळ्यातील संशयितावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही घोटाळ्यावर गुन्हा नोंद झालेला नाही। रस्त्याचे अलाइनमेंट बदलून अनधिकृत बिलिंग असे अनेक घोटाळे आजपर्यंत झाले आहेत। त्यामुळे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे। बहुजन हिताय बहुजन सुखाय असे ब्रीदवाक्य असणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेचे कार्य मात्र ठेकेदार येत आहे बहुजन सुखाय असे दिसते। या घोटाळ्यामुळे बहुजन समाजाचे प्रचंड नुकसान झाले असून आजही होत आहे। नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने काहीच होत नाही। या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणाचे राजकीय बळ मिळते याचा खुलासा होणे गरजेचे आहे। आतापर्यंत झालेल्या गुन्ह्यात कोणालाही शिक्षा झालेली नाही। आपल्याच अधिकाऱ्यांना वाचवणारी अधिकाऱ्यांची साखळी कोणती आहे याचा खुलासा होणेही गरजेचे आहे। कोल्हापूर महापालिकेने दोषींच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून रक्कम वसूल करावी, अन्यथा न्यायालयात दाद मागू असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। नमस्कार, मी केशव लोखंडे, पुरोगामी दलित महासंघ या जिल्हा अध्यक्ष सतीश कांबळे आणि मी तसेच कोल्हापूरमधला सामाजिक कार्यकर्ता। गेले पहिले 2 महिने आम्ही नगरपालिकेशी पत्रव्यवहार करूनही आम्हाला त्यांनी माहिती दिली नाही व त्यानंतर आम्ही आंदोलन छेडलं गेलं। त्या आंदोलनाला आजचा आमचा 75वा दिवस आहे, तरीही नगरपालिकेकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही। असंच जर चालू राहिलं, जोपर्यंत आम्हाला आमचा न्याय मिळत नाही तोपर्यंत या नगरपालिकेच्या दारातून आम्ही उठणार नाही। त्यातून पुढे जर झालं तर न्यायालयातून जायला आम्ही तयार आहोत। नमस्कार, मी पुरोगामी दलित संघ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सतीश कांबळे। गेले 25 वर्षात ज्या अनेक विभागामध्ये जे काही घोटाळे झालेत महानगरपालिकेमध्ये, ते सर्व विषय घेऊन आम्ही इथं महानगरपालिकेच्या दारात बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आम्ही इथं बसलो आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।